श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आपण आज कशाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना बोर्ड परीक्षेत उत्तम यश लाभो, उत्तम यश मिळावे यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवण्यासाठी मी तुम्हाला अत्यंत प्रभावी अशी सेवा आज सांगणार आहे. तर मग तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सेवा ही पूर्णपणे समजेल. बघा, तुम्हाला 28 दिवस ही सेवा करायची आहे. प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पठण करण्यासाठी तुम्हाला औदुंबराच्या झाडाखाली बसून 28 वेळेस प्रज्ञाविवर्धन या स्तोत्राचे पठण करायचे आहे. हे जे प्रज्ञाविवर्धक स्तोत्र आहे ते तुम्हाला आपल्या या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल आणि ही सेवा विद्यार्थ्यालाच करायची आहे. तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही देखील ही सेवा करू शकता, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत जे आहे तुम्हाला घवघवीत यश मिळेल. आणि तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला 2 पांढऱ्या रुईची फुले घ्यायची आहे आणि ती आपल्या उजव्या हातात ठेवून 1 वेळा गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे, 1 वेळा गणपती अथर्व शीर्षकाचे पठण करायचे आहे, 11 वेळा सरस्वती स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि 3 वेळा प्रज्ञाविवर्धक स्तोत्राचे पठण करायचे आहे. आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे आणि सरस्वती मंत्र 1 माळ किंवा 11 माळेचा जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे रामरक्षेतील 34वा श्लोक जो आहे त्याचे 11 वेळा पठण करायचे आहे आणि मारुती स्तोत्र 1 वेळा म्हणायचे आहे आणि कालभैरवाष्टक देखील तुम्हाला 1 वेळेस म्हणायचे आहे. ही जी सेवा आहे ती तुम्हाला एका बैठकीतच करायची आहे. म्हणजे एकदा बसलं की आपल्याला हे काही जे मंत्र स्तोत्र जप आहे ते पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ज्या दिवशी एक्झामला जायचं आहे त्या दिवशी ही 2 फुलं जी आहेत ती महाराजाजवळ ठेवायची आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की मला एक्झाममध्ये उत्तम यश मिळू द्या आणि ती 2 फुले आपल्याला सोबत घेऊन जायची आहे. आणि एक्झामवरून तुम्ही जेव्हा घरी येशाल त्यावेळेस स्वच्छ हातपाय वगैरे धुवून परत आपल्याला ही फुले महाराजांच्या फोटोजवळ ठेवायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण सेवा करायची आहे. प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांकडून ही सेवा नक्की करून घ्या. अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. अशा पद्धतीने छोटी आणि अत्यंत प्रभावी अशी सेवा मी आज तुम्हाला सांगितली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ही सेवा नक्की करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या परीक्षेत उत्तम यश हे नक्की मिळेल. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा बोर्ड परीक्षेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते की तुम्हाला तुमचं अपेक्षित यश हे नक्की मिळावं. आणि हा व्हिडिओ तुमच्या परिवारातील सगळ्यांना जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.